Hello everyone, welcome back to SFF. So in this short, we are going to learn how to ask questions in English. In day-to-day life, while conversing in different situations, we come across two types of questions. And these questions are yes/no question and WH question. It depends on exactly what information you want from other person. You have to select either yes/no question or WH question. What I mean? To seek a simple yes or no, or to confirm information, go with yes or no question. While if you want to ask for a specific information or to get a specific information from the other person, you have to ask WH question. जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन कन्फर्म करायची असेल तर तुम्हाला येस नो क्वेश्चन विचारावं लागेल. आणि जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारावं लागेल. ओके, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन येस नो क्वेश्चन अँड WH क्वेश्चन? In WH question, we add one WH word. Also, we can say interrogative pronoun like what, which, when, where, why, how. ह्याच्याने तुम्हाला सेंटेन्सची सुरुवात करावं लागेल. And in yes no question, which sentence starts with helping verbs like do, does, did, will, according to tenses. I will try to explain you using one simple example. Okay, do you work? तू काम करतो का? ह्याला तुम्ही सिंपली येस किंवा नो ने रिस्पॉन्स देऊ शकता. त्यामुळे याला कोणते क्वेश्चन? येस नो क्वेश्चन म्हणतो आपण. ते जर आता सपोज अदर पर्सन आपल्याला बोलला डू यू वर्क, यस, त्यानंतर आपण त्याला ग बसतो का? आपण त्याला वेगवेगळे क्वेश्चन करतो, स्पेसिफिक क्वेश्चन्स करतो. जसं तू कुठे काम करतो? वेअर डू यू वर्क? तू किती वर्षापासून काम करत आहेस? हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग? तू कामाला कसं जातो? हाऊ डू यू गो टू वर्क? तू कोणत्या कंपनीमध्ये काम करतो? विच कंपनी डू यू वर्क फॉर? तू कुठे काम करतो? वेअर डू यू वर्क? याप्रमाणे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन कन्फर्म करायचं असेल तर येस नो क्वेश्चन विचारावं लागेल. तेच जर तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारावं लागेल. ओके, ऑल राईट. सो